थँक्यू सो मच. मायक्रोफोनवरती अगदी सकाळपासून ज्यांचा तुम्ही आवाज ऐकता आणि उत्तम सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं जात आहे. अर्थातच या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सर यांचा आपण आवाज ऐकला. परंतु या अगोदरच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं समालोचन, तंत्रशुद्ध समालोचन आपण ज्यांचं ऐकलं, अर्थातच रुपेजी पाटील सर आणि अविराज पुकळे यांचं आपण समालोचन ऐकलं. थँक्यू सो मच. नवीन मॅचकडे जाऊया. पहिल्या मॅचमध्ये ऑन द राईस बॉलला खेळले, लॉंग ऑफ दिशेने हा चौकार येतोय निलेश सर पहिल्या बॉलवरती. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलेलं आहे आणि बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धाव्यांसाठी बॅटिंग करताना विशाल यांच्या बॅटमध्ये चांगला फटका आलाय. सुजित यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय. बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. पहिली मॅच पासून आपण पाहतोय की मागच्या मॅच मध्ये स्कोर खूप झाला, म्हणजे 100च्या पलीकडे गेलाय. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, मागची मॅच हाय स्कोरिंग राहिली. पुढचा बॉल सुजित सेवाळे यांचा. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज आहे का पाहणं गरजेचं. उत्साह खूप आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केले. फलंदाज क्रमांक 1 इथे निलेश सर कोसळताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन बॉल शिक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला आणि पहिल्या विकेटचं पतन. विशाल आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा मिळू शकला नाही आणि चेस्ट लेव्हलला शिक्षकाने हा झेल पकडला आणि सुजित शेवाळे यांचा हा भेदक मारा. सुजित शेवाळे यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर अगदी दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडला हा बॉल लागला आणि पाठीमागच्या दिशेने यष्टी रक्षकाने मात्र निलेश सर कोणतीही चुकी केली नाही. चांगला झेल पकडला आणि पहिली विकेट, अगदी 4 वरती पहिली विकेट अगदी तंबूच्या आसऱ्याला चालले. अनिश्चित मॅच सुरू झालेली आहे. नाणेफेकीचा कप धनंजय स्पोर्ट्स बोरबुशी या टीमने जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीर योद्धा 11 तुळसन या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. परंतु संपूर्ण प्रीमियर लीग आपण सकाळपासून बघतोय, आपण अनेक वेळा आयोजन पाहतो, परंतु आयोजन करताना एका दिवसाची मेहनत नसते. कित्येक रात्रीचे दिवस तुम्हाला करावे लागतात. ज्या दिवशी स्पर्धा सुरू होणार आहे त्या दिवशी तुम्हाला झोपता येत नाही, किंबहुना 1 ते 2 तास तुम्हाला झोप घ्यावी लागते. आणि हे जे आयोजन भरतर आपल्या भेटीला आलेलं आहे ना, त्या प्रत्येक घटकाचा आभार मानावं तेवढं कमी आहे. अगदी निलेश सर, स्पर्धा करणं तितकंसं सोपं नाही आहे. नवी मुंबई नगरीमध्ये किंवा मुंबईमध्ये खूप सारी मेहनत लागते आणि खूप सारे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. पुढचा बॉल, हा खोलात टाकलेला बॉल हलक्या हाताने फक्त प्लेस केले, खेळून काढले. या बॉलला कोणतीही रन्स घेण्याचा प्रयत्न बॅटरचा राहणार नाहीये, कारण मागच्या बॉलवरती विकेट्स आले. निश्चित या बॉलच्या पाठीमागे डॉट बॉल येतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राजू आप्पा आलेले नाहीत. परंतु आपण प्रीमियर लीग बद्दल चर्चा करतोय ना, की मैदानाची सजावट जर आपण पाहिली ना तर अतिशय चांगली आहे. ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, संपूर्ण बॅनर्स तुम्हाला मैदानाच्या बाहेर गेटवरती तुम्हाला पाहायला मिळतात. प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल आहे. लाईनसाठी एक वेगळी व्यवस्था त्यांनी अंमलात आणलेली आहे आणि ती मोहित करत आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ट्रॉफी असेल, या सर्व गोष्टी मन वेधून घेत आहेत. आणि खेळाडूंचा खेळ अगदी बरोबर आहे निलेश सर. पिंक कलर त्यांनी निवडला, एका थीम मध्ये या संपूर्ण स्पर्धेला बांधण्याचं काम केलंय. रन्स घेण्याचा आणखी प्रयत्न राहील. किती धावा कंप्लीट केलं करतायत? 2 धावा, 1 रन होती तिथे निलेश सर, 2 धावा आल्या. त्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत, कारण चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. 2 धावा स्कोरबोर्डने अंकित करू आम्ही. 6 धावा स्कोरबोर्डती लागताना इथे आपण बॅटिंग करणारी टीम आहे वीर योद्धा तुळसन. जीवन असो किंवा क्रिकेट, चुका पेन्सिली सारख्या करा, त्या खोडता येतील. परंतु आपण चर्चा करतोय की चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. परंतु आपण या प्रीमियर लीग बद्दल चर्चा करतोय. 3 कॅमेरे आहेत, ओमसाई MTC, आणि 5 समालोचक आहेत, स्कोरर आहे, 4 पंच आहेत. असं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया. अगदी निलेश सर, प्रॉपर टुर्नामेंट आहे. अगदी या संपूर्ण स्पर्धेची आपण पाहिलं 3 ते 4 महिने अगदी सातत्यपूर्ण चर्चेत राहिलेली स्पर्धा अतिशय चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा करण्यात आले. हातातून बॅट सटकले, त्याच्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं. यष्टी रक्षकालाही या बॉलनं बीट केलंय. बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते, ती सुद्धा बाईच्या रूपामध्ये. निश्चित बॅटचा हँडल हातामधून निसटलेला आहे, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. तुमचे हात ओले असतात, बॅट ओली असते, त्यामुळे ग्रिप करणं थोडंसं कठीण जातं. परंतु बॅट हातामधून निसटली, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ झाला. धावसंख्या आहे 7 वरती. सुजितचं कौतुक करावं लागेल निलेश सर. 5 बॉल त्यांनी हाताळलेत, केवळ 7 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग केली, 1 विकेटही त्याने प्राप्त केली. शेवटचा बॉल शेष. हा बॉल खराब आहे. हा बॉल हातातून सटकलाय. आपण जर पाहिलं ना तर डीप फाईन लेगला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी आहेत आणि एक सिंगल रन या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजे या 2 धावा स्कोरबोर्डमध्ये आपण जोडतोय. 9 धावा स्कोरबोर्डती लागतायत.
निश्चित आपण बॅट बद्दल चर्चा केली, परंतु बॉलही हातामध्ये ओला आहे, त्यामुळे या गोष्टींचा प्रत्यय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणार हे लागवी आहे. बॅट हातामधून निसटणार, बॉल हातामधून निसटणार, हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल आणि यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. अगदी बरोबर आहे. 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि कराड तालुका प्रीमियर लीगची चर्चा अगदी होते निलेश सर, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आदरणीय सागर पाटील जे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर रोहित पाटील, राजू कंक, वाईट बॉल आहे. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं यांनी खूप सारी मेहनत केली आणि आदरणीय दीपक दादा लोखंडे यांना कोण विसरेल, कारण टेनिस क्रिकेटची स्पर्धा जी खऱ्या अर्थाने कराड तालुका प्रीमियर लीगमधून येते ती खऱ्या अर्थाने दीपक दादा लोखंडे यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. परंतु ही स्पर्धा ज्यांनी पुरस्कृत केले ना, माननीय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत आचरे यांचंही कौतुक करावं लागेल. तर आम्ही करेक्शन करू, कचरे मॅडम यांचंही कौतुक करावं लागेल, कारण या सर्व गोष्टी निलेश सर महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक घटकाचं या स्पर्धेमध्ये योगदान आहे. निश्चित आपण ताईंबद्दल चर्चा करतोय. खेळचं निर्माण चरित्रावर, चरित्राचं निर्माण राष्ट्र. स्पर्धा या फक्त यश संपादन करण्यासाठी नाही तर खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलेलं आहे शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख कराड दक्षिण पाटण विधानसभा, संचालिका कराड कोऑपरेटिव्ह सोसायटी आदरणीय सौ शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख कोपरखेरणे आदरणीय सूर्यकांत कचरे साहेब हे सकाळपासून या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी निलेश सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब विभाग प्रमुख कोपरखेरणा आहेत. सातत्यपूर्व कोपरखेरणे विभागामध्ये अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या कोपरखेरणे विभागामधील एक लोकप्रिय समाजसेवक म्हणून सूर्यकांतजी कचरे यांची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. खूप मोठं योगदान आहे. बॉलिंग मार्कवरती आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक ठेवलाय या 30 यार्डमध्ये. आपण जर पाहिलं तर कोणतीही रन नसेल निलेश सर. एक चांगले क्षेत्ररक्षण झडप घातली बॉलवरती आणि किंबहुना काही धाव वाचवलेली आहे, परंतु एका बाजूला आता राजू आप्पा आणि योगेश यांना घेर बदलावा लागेल. क्षमता आहेत ऑलराऊंडर खेळाडू. एका बाजूला आदिक यांच्या नावी षटक आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू होतोय. ओहो, या बॉलवरती आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिला ना, हा बॉल वेगवान बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर वेग प्राप्त केला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. अधिक बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बॅटिंगमध्ये याच टीमचे आयकॉन खेळाडू आहेत योगेश पाटील, जे महारुगडे वाडीचे. क्षमता चांगली आहे, अनेक चांगल्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. फ्लॅट फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. विकेटचं पतन. योगेश यांना परतावं लागतंय. आडव्या बॅटनी खेळलेला स्ट्रोक आपण पाहिलं. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक निलेश सर अगदी वाट पाहत होते आणि एक सोपा झेल पकडलाय. शुभमचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. 9 वरती 2 ही स्थिती आहे. जर आपण विचार केला टीम वीर योद्धा या संघाची जर विचार केला ना आपण, तर निलेश सर संघ अडचणीत आहे, परंतु या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला ना चांगली बॅटिंग करावी लागेल. म्हणूनच म्हटलं आता ना, कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. कारण बॅटिंगसाठी परिस्थिती थोडीशी दयनीय आहे, कारण येणाऱ्या फलंदाजासमोर परिस्थिती अनुकूल नाहीये. या बिकट परिस्थितीमध्ये एक तिकट फलंदाजी करायची आहे, संघाचा डाव सावरायचा आहे, विकेटची पतझड थांबवायची. बरेचसे प्रश्न आहेत येणाऱ्या फलंदाजासमोर, कारण एका बाजूला 9 वरती 3 अशी स्थिती आहे वीर योद्धा 11 तुळसण या टीमची. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आहेत आप्पा. आप्पाचा विषय लय हार्ड आहे निलेश सर. सध्या रीलला हे गाणं खूप वाजतंय आणि आप्पांना आता मात्र हार्ड बॅटिंग करावी लागेल. क्रेडिटचं कार्ड आहे, परंतु आता या मॅच मध्ये आप्पांकडे कोणत्या धावांचं कार्ड आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील वेगाने. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. सिंगल रन कंप्लीट केले आणि पुन्हा एकदा आप्पा यांना स्ट्राईक वरती आणलंय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना निलेश सर, रील्सला सध्याच्या घडीला हे आप्पाचं जे सॉन्ग आहे ना ते खूप गाजतंय. आप्पाचा विषय हार्ड आहे आणि आता मात्र आप्पांना चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. आप्पांना मोठे स्ट्रोक इथे खेळावे लागतील. बॉलिंग मार्गवरती तुम्ही अधिक यांना पाहताय. चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. डान्सिंग डाऊन द फटका. काय फटका सजवलाय आप्पांनी, दाखवून दिलंय माझा विषय हार्ड असू द्या, परंतु बॅटिंग मी मात्र कडक करणार आहे. आलाय तो अप्रतिम षटकार साधावा. आणि आप्पा हेही सांगतात की माझ्याकडे मोठ्या फटक्यांचं क्रेडिट कार्ड आहे आणि इथे ठोकलाय तो राजू आप्पा यांनी. पायांचा वापर करत, टायमिंग प्रॉपर करत, बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
कडक कमाल फटका पाहायला मिळाला निलेश सर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्यांची हाईट तितकीशी नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं ते पुढे आले, पद्धतीने त्याचा प्रॉपर वापर केला आणि त्यानंतर ऑफ साईडला कव्हरला काय स्ट्रोक खेळला यार. षटकार अप्रतिम बॅटिंग मी म्हणेन. आप्पा जे टीमचे कॅप्टन आहेत आता मात्र त्यांनी हात खोललेत. अधिक यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल अधिक यांचा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळला, परंतु हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. येतोय तो डॉट बॉल. निश्चित 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावा 2 गडी बाद आणि शेवटचा बॉल जो होता ना तो अधिक यांचा निर्धाव होता. क्रिकेटमध्ये तुम्हाला काही सामने कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती खेळावे लागतात आणि तुम्हाला ती कल्पक बुद्धिमत्ता वापरावी लागते. समोरच्या खेळाडूला तुम्हाला रीड करावं लागतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी आहे ना जी 8ची आहे आणि जो प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 40 आणि करंट रन रेट आहे 8चा. धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल, वेग प्राप्त करावा लागेल आणि मला वाटतं आप्पा मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर दत्ता बॅटिंग करतात. मला वाटतं या 3 षटकांमध्ये 50 धावा त्यांना कुटाव्या लागतील. म्हणजे 65 ते 70 धावा स्कोरबोर्डती लावल्या ना तर मग वीर योद्धा संघ अतिशय चांगल्या सेफ झोनमध्ये जाऊ शकतो. निलेश सर समोरच्या बाजूला तुम्ही विचार केला ना सुजित शेवाळे बॅटिंगसाठी आहे, त्यामुळे तुम्हाला धावा स्कोरबोर्डती ह्या लावाव्याच लागतील. निश्चित तुमच्याकडे धावा असतील तर तुम्ही 17 क्रमांक 2 मध्ये त्याचा बचाव चांगल्या प्रकारे करू शकता. कारण धावेचं महत्त्व आपल्याला तेव्हा समजतं ज्यावेळेस सामना अंतिम टप्प्यामध्ये जातो. त्यामुळे इथेही धावांचं महत्त्व आहे आणि ती धावांची भूक टीम वीर योद्धा 11 तुळसनला ठेवावीच लागेल. सुजित शेवाळे पहिला बॉल टाकताना आपण त्यांना पाहतोय. ओहो, इथे बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीत. बॉल सरळ निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. ही सुजित शेवाळे यांच्या गोलंदाजी मधली धाकता आहे, ही गोलंदाजी मधली धार आहे, ही भेदकता आहे आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 2.1 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला तुम्ही दत्ता यांना पाहताय, नॉन स्ट्राईकला आप्पा ज्यांच्या बॅटमधून एक कमालीचा फटका आलाय. पुढचा बॉल. हा फटका आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील. बॉल जर आपण विचार केला ना तर गौतममध्ये तिथे थांबला, सापडला नाही, परंतु एक सिंगल रन प्राप्त केले निलेश सर दोन्ही बॅटरने. निश्चित संयम ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. बॅटिंग करताना गवतामध्ये बॉल होता आणि क्षेत्ररक्षक मार्ग काढत आले, बॉलला उचललं, टाकलं. एक सिंगल धाव आलेली आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये जो खेळ दत्ता पवार यांनी केला होता तोही चांगला होता, परंतु आताही त्यांचा खेळ बहरणं ही तितकंच महत्त्वाचं आहे कारण संघाला धावांची भूक ठेवावी लागेल. नक्कीच. आप्पा मात्र स्ट्राईक एंडला आलेत आणि आप्पांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये एक षटकार आला. आणखी काही षटकार जर या मॅच मध्ये आप्पांच्या बॅटमधून आले ना तर संघाला त्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतात. आता मात्र स्ट्राईक एंडला आप्पा आणि बॉलिंग बारवरती तुम्ही सुजितला पाहताय. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो सर्व गोष्टी चांगल्या घडतायत सुजित शेवाळीच्या बाबतीमध्ये विचार केला तर, परंतु आप्पा फॉर्म मध्ये आहेत. हा बॉल आप्पांसाठी फुलटॉस बॉल आहे. काय फटका सजवलाय. ज्या पद्धतीने आपण हा फटका पाहिला ऑफ साइडला एक कलात्मक स्ट्रोक बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आप्पा अप्रतिम बॅटिंग. आप्पाचं केला निलेश सर. अगदी आपण पाहताय अगदी दुपारचं सत्र आहे निलेश सर. जेवणाची उत्तम सोय आपण पाहतोय. ज्या पद्धतीने संपूर्ण जेवण तुम्ही पाहिलं तर आणि सागर पाटील यांचं कौतुक करावं लागेल निलेश सर. स्पर्धेच्या अगोदर त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी कॉल केला होता की
तुम्ही जेवण व्हेज खाता की नॉन व्हेज खाता? मला वाटतं आपण अनेक स्पर्धा केल्या, आलं का लक्षात तुमच्या? मग प्रीमियर लीग असतील किंवा एक गाव 11च्या स्पर्धा असतील किंवा तालुक्याच्या स्पर्धा असतील, परंतु कोणत्याही आयोजकांना आतापर्यंत आपल्याला स्पर्धेच्या अगोदर विचारलं नाही की तुम्ही व्हेज खाता की नॉन व्हेज खाता. या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. आणि निलेश सर, स्पर्धेमध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना वरती तुम्ही काम करताना तुमची स्पर्धा ना उंचावरती जाते. आणि सागर पाटील, रोहित पाटील आणि राजू कंग यांचं कौतुक करावं आणि संपूर्ण कमिटीचं कौतुक करावं ना, तेवढं कमी असेल. अप्रतिम स्पर्धा. निश्चित काही बारक्या गोष्टी असतात ना, त्यांचा विचार तुम्हाला करावा लागतो. मॅनेजमेंट, एखादी कंपनी मोठी उभारी कधी घेते त्यावेळेस तिचं मॅनेजमेंट लेवल, बाकीच्या काही गोष्टी चांगल्या असतात त्यावेळेस ती कंपनी मोठी भरारी घेते. त्याच प्रकारचं हे आयोजन आहे, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. परंतु एका बाजूला मॅचही तितकीच महत्त्वाची आहे. 23 वरती 3 हा डॉट आलाय, डॉट बॉल येतोय आणि 23 वरती 3 ही स्थिती आहे. आपण जर विचार केला तर वीर योद्धा या टीमचे, आणि त्यांना प्रयत्न करावे लागतील, बॅटिंग चांगली करावी लागेल. आता मिडल ऑर्डर समोर आलाय आणि मिडल ऑर्डरला मला मात्र त्यांची ताकद दाखवावी लागेल. कारण तुम्ही मित्रांनो तालुक्याचं क्रिकेट खेळताय, 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केला म्हणून तुम्हाला इथे आणलंय. इथे तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. वॉटर स्ट्रोक यार, ऑन द राईज, काय फटका खेळलाय. ऑफ साईडला एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं इट्स अ ह्यूज, इट्स अ ब्युटिफुल, फुलातून षटकार. मार्ग काढणारा हा संघर्षाचा षटकार होता. फटक्यावरती एवढा विश्वास होता ना की बॉलला सरळ सीमारेषा पलीकडे फेकून दिलंय सरळ 6 धावेंसाठी. आणि अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे वीर योद्धा 11 तुळसण टीमला. अगदी बरोबर आहे. धावसंख्या आपण अगदी प्रेक्षकांपर्यंत आणि टीमपर्यंत पोहोचूया की 29 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. निलेश सर, आणखी एक या प्रीमियर लीगमध्ये विशेष बाब आहे, म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की तब्बल 5 समालोचक आहेत. आपण किरण मस्कर सर यांना पाहतोय, संचालन करतायत एक लीड कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेमध्ये, आणि आपण 4 जण. आपण प्रीमियर लीग या सीझनमध्ये पाहिलं, म्हणजे रबर बॉलची मी विचार केला तर तुम्हाला डुएटमध्ये समालोचन तितकंसं पाहायला मिळालं नाही. परंतु या गोष्टीवरती मी खऱ्या अर्थाने सांगतो की कराड तालुक्याची संपूर्ण कमिटी आहे त्यांनी चर्चा केली. कारण तुमची स्पर्धा अगदी प्रेक्षकांपर्यंत, प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवायचं असेल ना, तर ते कोण करत असेल ना, तर ते केवळ आणि केवळ समालोचक आहेत. निश्चित क्रिकेटच्या स्पर्धांना समालोचक हे एक सूत्र आता जोडलं गेलेलं आहे. आणि हा जो पहिला बॉल आहे तो आपट बारचा आहे आणि पंच वळतात आणि सांगतायत की तिसऱ्या पंचांकडे या बॉलचा निर्णय आता पाठवूया. अगदी टीव्ही अंपायरकडे कॉल आहे आणि आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहतील. आणि शशी साटम सर आहेत आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी ज्या पद्धतीने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ना, क्लीन आणि क्लिअर ही स्पर्धा दाखवण्याचं काम ओमसाईनी केलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. टीव्ही अंपायर पाहतायत आणि अगदी काही क्षणात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. म्हणजे अगदी परिपक्व स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे या ठिकाणी पाहिलं जात आहे. शशी साटम सर आहेत आमच्याबरोबर आणि ते पाहत आहेत हा व्हाईट बॉल आहे की व्हाईट बॉल नाहीये सर काय, आणि पंचांचा निर्णय आलाय की व्हाईट बॉल आहे. म्हणजे अगदी आपले फील्ड अंपायर आहेत त्यांच्याबरोबर निलेश सर आपल्याला राहावं लागेल. व्हाईट बॉल येतोय. निश्चित कडक शिस्तीचं पॅनल म्हणून या पॅनलची ओळख आहे आणि योग्य ते निर्णय त्यांनी दिलेला आहे. आणि या बॉलची पडताळणी केली शशी साटम सरांनी, परंतु बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. बॉलची फेकी केली जाईल परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत या 2 फलंदाजांना. अगदी मिसटायमिंग स्ट्रोक होता. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर हवेमध्ये बराच काळ या ठिकाणी बॉल राहिला, त्या कारणाने की काय बॅट्समननी 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या आम्ही एकदा तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 32 धावा स्कोरबोर्डची लागतात. 3 विकेटचं पतन होत असताना वीर योद्धा तुळसण या टीमच्या बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहता शुभम पाटील बॉलिंग मार्क होती आणि स्ट्राईक एंडला मात्र दत्ता आहेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्टिकर एंडला, पुन्हा एकदा बॉल पाठीमागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी धावांसाठी धाव करत असताना इथे सेकंड रन घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये दत्ता बाहेर जातील. निश्चित ताळमेळ थोडासा बिघडला. दुसरी धाव घेण्याचा मोह दोन्ही फलंदाजांना आवरता आला नाही आणि हाच मोह आता या संघाला जोखमीचा ठरलेला आहे. दुसरी धाव पूर्ण होऊ शकली नाही. सीमारेषेलगतून एक चांगली फेक आली आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने चोख केलं आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये जातील माघारी. अगदी बरोबर आहे. धावसंख्या एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 32 वरती 3 ही स्थिती आहे संघाची. जर विचार केला तर आपण वीर योद्धा संघ थोडंसं अडचणीत आहे परंतु काही हरकत नाही. अजूनही निलेश सर आपण विचार केला ना तर 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये तुम्ही मोठे फटके खेळले ना तर कमीत कमी 30 ते 35 धावा या ठिकाणी घेऊ शकता. आणि आपण पाहिलं सेलिब्रेशन अगदी
ज्या पद्धतीने आपण कुस्तीमध्ये सेलिब्रेशन असतो, कबड्डीमध्ये सेलिब्रेशन असतो, त्या पद्धतीचं सेलिब्रेशन आपण कीपर यांना करताना पाहायला मिळालं. निश्चित यष्टांच्या पाठीमागे संग्राम आहेत आणि त्यांनी जो थ्रो केला ना तो महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा थ्रो होता, कारण त्यांनी पाहिलंही नव्हतं स्टंप कुठे आहेत, बॉल हातामध्ये आला, लगेच त्यांनी तो थ्रो स्टंपवरती गेला आणि इथे विकेट मिळवली आहे. ठीक, आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आनंदरावजी कचरे साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सातारा कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक सन्माननीय आदरणीय रघुनाथजी गुरव साहेब आणि इतर सर्व मान्यवर, या सर्वांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित KTRBPL 2.0 साठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. थँक्यू सो मच. पहिला बॉल डॉट आलाय, शुभम बॉलिंग करतो. शुभम पाटील यांना तुम्ही पाहताय, अगदी 3 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत. पुढचा बॉल, हा सुद्धा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, पॅड लाईनला बॉलिंग पाहायला मिळते, परंतु एक सिंगल रन बाईकच्या स्वरूपामध्ये निलेश सर येताना पाहायला मिळते. पण धावा कशा येऊत, परंतु धावा येणं हे महत्त्वाचं आहे वीर योद्धा या टीमसाठी, कारण धावांची आपण चर्चा करत आहोत की धावांचं प्रलोभन या संघाला ठेवावं लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. या ओव्हरमध्ये शेवटचे फक्त 2च बॉल शिल्लक आहेत. अगदी बरोबर, 2 बॉल शिल्लक आहेत. तुम्हाला आता मात्र मोठे फटके खेळावे लागेल. आदित्य, हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा स्टिकर एंडला बॉल लागतोय, पुन्हा बॉल पाठीमागच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय, एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. निलेश सर, तुम्ही रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅकफुटला जाऊन मोठे फटके नाही खेळू शकत, तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्तीचं तुम्हाला फ्रंट फुटवरती येऊन खेळावं लागेल. आणि आता आपण जर पाहिलं तर बॅट्समन प्रयत्न करतायत पाठीमागे जाऊन खेळण्याचा. रबर बॉल क्रिकेट हे तुम्हाला पुढे येऊन खेळणं गरजेचं आहे, कारण बॉल हलका आहे, तुम्हाला टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग जुळून येणं गरजेचं आहे. म्हणजेच की काय बॉलवरती अटॅक करणं फार महत्त्वाचं आहे, कारण एखादा फलंदाज बॅकफुटवरती जातो तर त्याला जागा बनवायची असते आणि जागा बनवताना बॉलमध्ये तुमच्यामध्ये अंतर वाढतं, परंतु तुमचे हात ताकदीने चालणं महत्त्वाचं असतं. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय, क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषा ओलांडतोय बॉल आणि होईल सीमारेषा पलीकडे फरार, मिळेल दिलासा देणारा चौकार. अगदी निलेश सर, संघर्षाचा हा चौकार आहे, कारण बराच कालावधीनंतर हा चौकार आलाय. प्रयत्न करतायत अमोल आणि आदित्य. धावसंख्या आम्ही अपडेट करू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती वीर योद्धा तुळसन संघाची 39 वरती 4 ही स्थिती आहे. निलेश सर, कराड तालुक्याबद्दल अनेक आपण विशेषतः मगाचपासून समालोचनाच्या माध्यमातून सांगतोय, परंतु या सीझनमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये काय झालंय तर रबर बॉल क्रिकेटमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही जर पाहिली, जी खऱ्या अर्थाने घनसोली या ठिकाणी झाली, ती स्पर्धा कोणी पटकावली तर परी 11 कराडनी. तदनंतर पश्चिम महाराष्ट्र अंडर-22 ही स्पर्धा झाली, ती स्पर्धा कोणी पटकावली तर ते पुन्हा एकदा नाव येते परी 11 कराड. त्यामुळे खऱ्या अर्थाने या संपूर्ण रबर बॉल क्रिकेट हंगाम तुम्ही जर पाहिला ना तर कराड तालुक्याने हा हंगाम गाजवलाय असं काय म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर आवर्जून एक उल्लेख करावा लागेल, ज्यावेळेस कराड रबर बॉल प्रीमियर लीगची निवड प्रक्रिया होती, परी 11 मध्ये खेळलेल्या खेळाडूंसाठी एक विशेष सन्मान चिन्ह बनवलं होतं, त्यासाठी विशेष कौतुक. क्या बात आहे, क्या बात आहे. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा, पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की परी 11 कराड हा संघ जिंकला, तर त्यासाठी ऑप्शनमध्ये जसं किरण सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी विशेष टी शर्ट, त्या ठिकाणी आकर्षक टी शर्ट त्यांच्यासाठी आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं होतं, कारण हा गौरव आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल खेळताना तर त्या ठिकाणी तुम्ही जिंकता, तर ते तालुक्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि निलेश सर, या खेळाडूंचा वावा होणंही गरजेचं आहे. निश्चित खेळही त्यांचा त्या प्रकारे बहरला होता, परंतु मॅचकडे वळूया. ओव्हर नंबर 5 ला झालेली आहे सुरुवात. 40 वरती 4 अशी स्थिती आहे. कमी गतीचा बॉल समोरच्या बाजूला, लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चढवले आक्रमण, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु अगदी बॉल येईपर्यंत परिवर्तन ओळखलं होतं आदित्यांनी. थांबले आणि थांबल्यानंतर अगदी समोरच्या दिशेने काय बॅटस्विंग केली आणि समोरच्या दिशेने जिथे या मैदानाचा मेन गेट आहे त्या ठिकाणी बॉलला पाठवलंय. यार सिक्सर, अप्रतिम बॅटिंग, षटकार आलाय. निलेश सुरुवात केली, शेवटच्या काही बॉलमध्ये अशा पद्धतीने आक्रमण केलं ना तर वीर योद्धा संघ 60+ होऊ शकतो. निश्चित आदित्य यांचा फटका पुन्हा एकदा पाहावासा वाटतोय, ज्या प्रकारे हा फटका खेळलाय. ओव्हर पिच बॉलला सीमारेषा पलीकडे धाडलं, 6 धावांसाठी. पुढचा बॉल,
हा लेग साईडला खराब बॉल आहे. पंच आमच्याकडे ओळतायत. हो यस वळलेत या ठिकाणी सांगतायत वाईट बॉल आहे. निलेश सर मागच्या बॉलवरती षटकार आला आणि तो कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलरवरती. निश्चित थोडंसं दडपण असतं. अंतिम षटक म्हटलं की स्लॉग ओव्हरचं हे षटक असतं आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुमचा प्रयत्न हाच असतो की मला कमी धावा द्यायच्या आहे. त्याच्यामध्ये भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे काय असे खेळाडू होते ना ज्यांनी स्लॉग ओव्हरचं षटक अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेटमध्ये हाताळलेलं आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो की शरद कोंडाळकर यांना आपण अनेकदा पाहिलंय ज्या ज्या वेळेस ते तालुक्याचं क्रिकेट शेवटचं षटक हाताळताना. ओहो या बॉलवरती आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने एसटी रक्षकाने एक चांगला झेल टिपला. आता मात्र आदित्य बाद होत आहेत. विकेट क्रमांक 5 इथे तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. 47 धावांवरती वीर योद्धा तुळसन संघ थांबलाय. टॉस साठी कॉल करतोय दोन्ही टीम. यानंतर होणारी मॅच आहे मोहिते सरकार विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट जिंती. दोन्ही कॅप्टन आपण यायचे. एका साईडला चॉईस प्लेअर संतोष दबडे खेळताना दिसेल, दुसऱ्या साईडला जिंती संघासाठी अंकुश खोत खेळताना दिसेल. इंद्रजित पाटील चॉईस प्लेअर आणि किरण काटेकर असे खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसतील. मोहिते सरकार विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघ दोन्ही कॅप्टन आपण यायचे व्यासपीठावरती. टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक मध्ये. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन सूरज आलेत मैदानाच्या आतमध्ये, रघु आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. निलेश सर आणखी एक विशेषतः कराड तालुक्याची सांगता येईल जे नाव आहे राजू कंक, आणि या राजू कंकच्या नावासोबती कराड तालुका फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजू कंक म्हटलं की कराड तालुका टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज. राजू कंक म्हटलं ना की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली रबरची, त्याच्यामध्ये मालिकावीर हा किताब. KSK प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटची स्पर्धा त्यामध्ये मालिकावीर, आणि तदनंतर आपण जर पाहिलं कराड रबर बॉल प्रीमियर लीग म्हटलं की मालिकावीर. म्हणजे असे 4 मोठे किताब राजू कंकनी पटकवलेत. आणि मला वाटतंय बाकीचे तालुक्यांचा विचार केला तर हा एकमेव खेळाडू असेल की प्रत्येक स्पर्धे म्हणजे मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीर अनेकदा पटकावलेत. निश्चित पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. हे आपण प्रीमियर लीग बद्दल चर्चा करत आहोत की बहुतांशी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी मालिका निश्चित ज्या प्रकारे त्यांचा खेळ बहरलाय. KSK मध्ये आले, जिल्हा ऐकवान म्हणून खेळले, तिकडे मालिकावीर किताब पटकवला, 150+ धावा त्यांच्या होत्या. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला प्रभावित करतात. गोलंदाज सय्यार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण खूप चांगलं होत आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 6 मात्र तंबूच्या आसऱ्याला. तू चलमय आया. एखादा पत्ताचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना त्या पद्धतीने ही टीम वीर योद्धा कोसळताना पाहायला मिळाली. 47 वरती 6 विकेट्स. तर धावसंख्या एकूण आपण पाहतोय 47 वरती 6. शेवटचा बॉल आहे आणि जोपर्यंत बॅट्समन निलेश सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तोपर्यंत एक आपण मराठी संगीत ऐकूया. पत्त्याच्या खेळामध्ये चांगली पानं मिळणं हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि येणाऱ्या फलंदाजांना उर्वरित शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका उभा करावा लागेल. अगदी शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय की चौकार पाहणं गरजेचं. शैलेंद्र निघालेत. ओहो फुल टॉस बॉल होता, त्याला ड्राईव्ह केले. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल तर प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. इथे विकेट्स मिळेल. म्हणजेच 48 वरती 7 या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. वीर योद्धा संघाचा विचार केला तर आपण चला विनंती करतो थोडंसं फास्ट करा आणि इथून पुढे आपण जाऊया टॉसकडे. महत्वाचा टॉस असेल. मॅच क्रमांक 6 असेल आजच्या दिवसामधली. टॉस करूया. टॉस साठी मी विनंती करेल अर्थातच कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आनंदरावजी कचरे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. मी विनंती करेल त्याचबरोबर सातारा कोऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय रघुनाथजी गुरव साहेब या साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. अगदी अभिमान आहे आज
पहिले व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू रघुनाथजी गुरव सर आपल्यासोबत जोडले गेले तर त्यांच्या शुभ हस्ते करूयात टॉस कॉल कोणाचा आहे येस अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट जिंती संघ कॉल आहे आणि टॉस आपण वरती उडवायचा आहे स्पिन दी कॉइन हेड इट इज अ कॉल अँड आफ्टर देन इट्स अ टेल टॉस जिंकलाय किरण पहिल्या मॅच बद्दल काय सांगशील पहिल्या मॅच मध्ये काय गडबड गोंधळ झाले आणि पहिल्या मॅच मध्ये काय घडलं पहिल्या मॅच मध्ये बघायला गेलं तर आमच्याकडून खूप चुका झाल्या बॅटिंग मध्ये पण झाल्या आणि फिल्डिंग मध्ये त्यानंतर बॉलिंग मध्ये त्यामुळे एक चूक होत गेली त्याच्यानंतर चुका होत गेल्या जबाबदारी तुझ्यावरती जास्त आहे का आयकॉन जबाबदारी तर असतेच आणि प्रेशर पण असतंय परफॉर्मन्स त्यामुळे टॉस जिंकल्यास महत्वाचा निर्णय टॉस जिंकून जर सकाळपासून मॅचेस बघितलं तर क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न पहिली मॅच जिंती संघ मोहिते संघ पहिल्या मॅच मध्ये लॉस आहे तुम्ही पहिल्या मॅच मध्ये लॉस आहे दोन्ही टीम आपला पहिला विजय खऱ्या अर्थानं शोधतायत की पहिला विजय कधी भेटेल काय बोलतायस तुझ्या टीमचा नंतर अभ्यास केला काय चुकलं कुठे चुकलं आणि कुठे ती एक गोष्ट घडली जिथून पराभवाच्या छायेमध्ये तुम्ही गेलात नक्की सर पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलला स्वप्नीलचा कॅच ड्रॉप झाला तेव्हा त्याने एक षटकार मारून 6 रनवरतीच खेळत होता नंतर त्याच्याकडे बॅटर पण नव्हते क्षेत्ररक्षणामुळे आम्ही पहिली मॅच हरलो एनिवे या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला देऊयात मी विनंती करेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन घ्यायचे बसून घ्यायचे त्याचबरोबर राजीव कंक यांना विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय खऱ्या अर्थानं हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आनंदरावजी कचरे साहेब यांचा सन्मान यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये आम्ही घेऊ इच्छितोय खऱ्या अर्थानं प्रेमाची आपुलकीची आणि कराड तालुक्याची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जात आहेत पुढील सन्मान आम्ही घेतोय सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय खऱ्या अर्थानं व्हॉलीबॉलचे कराड तालुक्यातील पहिले राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो आणि त्याचबरोबर सातारा कोऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय आदरणीय रघुनाथजी गुरव साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय प्रेमाची आपुलकीची आणि कराडकरांची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातात साहेब आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही देखील करणार आहोत इथे पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यासाठी आम्ही विनंती करतोय कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजर सन्माननीय आनंदरावजी भिसे साहेब देखील उपस्थित आहेत विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ते सन्मान देखील आम्ही करू इच्छितोय कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान मॅनेजर सन्माननीय आदरणीय आनंदरावजी भिसे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय साहेब त्याचबरोबर मी विनंती करेल कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान मॅनेजर सन्माननीय आदरणीय सुहाजी पाटील साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल त्याचबरोबर आणखीन काही सन्मानाकडे आपण जाणार आहोत साहेब आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय व्यासपीठावरती उपस्थित आमचे कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कर्मचारी सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी गाडगे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय अतिथी देवो भव आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं महाराष्ट्राची परंपरा तीच परंपरा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आयोजित पुरस्कृत कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024च्या वतीनं केली जाते आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आपण खऱ्या अर्थानं उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवलीत मनापासून आभार आणि जाऊयात आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅचची संपूर्ण कहाणी ऐकूयात संतोषजी देसाई सर आणि अर्थातच निलेशजी मर्डेकर सर यांच्या आवाजामध्ये
धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, किरण मस्कर सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅच झाले सुरुवात. 49 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुजित आणि शुभम ही जोडी, तर पहिल्या षटक राजू आप्पा यांच्या नावी आहे. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या सरळ पलीकडे 6 धावेंसाठी. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका खेळलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, त्याला ज्या पद्धतीने आपण पाहिलं मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवला, अगदी सरळ स्ट्रेट बॅटनी समोरच्या दिशेने हा फटका अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. नाव आहे सुजित शेवाळे. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला निलेश सर. आक्रमण केलेलं आहे राजू आप्पा यांच्या विरुद्ध. राजू आप्पा यांनी बॅटिंग चांगली केलेली आहे, परंतु गोलंदाजी त्यांना चांगली करावी लागेल. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, आज त्या अनुभवाची शिदोरी त्यांना खोलावी लागेल. राऊंड द विकेट राजू आप्पा. पाठीमागच्या बाजूला असणारा हा बॉल आणि या बॉलवरती मोहर लागली आहे 6 धावांची. हा आणखीन एक आला, एक वादळी षटकार. वादळी षटकार म्हणायला काय हरकत नाही निलेश सर. हा बॉलही दिसला नाही. जेवढा पाऊस धो पडतोय ना, अगदी 8 दिवस या पावसाने आराम केला, परंतु आज मात्र कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला या पावसाने हजेरी लावले आणि धो पडतोय. काय पाऊस पडतोय आणि त्यामध्ये सुजित शेवाळेचा हा वादळी जबरदस्त तुफानी हल्ला, षटकार साधावा. आता सुजित शेवाळे यांचा झंझावात सुरू झालेला आहे. आता हा झंझावात रोखायचा. एका बाजूला वीर योद्धा 11 या टीमला, परंतु ज्या प्रकारे तुम्ही पावसाचा उल्लेख केलात की अलीकडे पाऊस नव्हता, परंतु आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये खेळलं जाणार आहे हे रबर बॉलचं क्रिकेट आपण अनुभवत आहोत. पावसाला तीव्रता आहे आणि पावसाबरोबर वाराही आहे. अगदी बरोबर आहे. भरपूर पाऊस पडतोय, त्याच्याबरोबर ती हवाई आहे, वाराही त्या तितकासा आहे. परंतु निलेश सर, पाऊस आणि वाऱ्याला इथे मानणारा हा खेळाडू नाही, म्हणजे तो सुजित शेवाळे आहे. पावसामध्ये बॅटिंग करणं तितकंसं सोपं नसतं, परंतु सुजित शेवाळे ज्या ग्रीन फॉर्ममध्ये आहे ना, त्याला बॉल आहे ना निलेश सर, हा फुटबॉल दिसतोय आणि प्रत्येक बॉलवरती तो आक्रमण करतोय आणि यशस्वी ठरतोय. निश्चित रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला बॉल फुटबॉल सारखा दिसतो, परंतु आता ओव्हर नंबर 2 साठी विशाल आहेत, तेही अनुभवी आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, अंगाला भेटणारा बॉल. या बॉलची धाकता होती एक सिंगल धाव. अगदी एक चांगला बॉल मी म्हणेन. ज्या वेळेस पाऊस पडतो ना, त्या वेळेस तुम्ही ना निलेश सर शॉर्ट पिच बॉल हाताळा, म्हणजे जास्तीत जास्त बॉल तुम्ही पाठी ठेवले ना तर तुम्हाला यश मिळतं. हे आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहतो. पहिला बॉल चांगला टाकलाय विशालने. असेच जर तुम्ही चांगले बॉल काही हाताळले, सुजित शेवाळे यांची विकेट्स प्राप्त केली ना, तर तुम्हाला या मॅचमध्ये विजय प्राप्त करता येईल. म्हणजेच की काय भिन्नतेने गोलंदाजी करावी लागेल, परंतु काय फटकाय. विजय सारखी लखलखणारी बॅटिंग आणि गगनाच्या गाभाऱ्या षटकारांचं तोरण. पठ्या येवतीचा नाव सुजित शेवाळे यांचा टिपिकल फटका षटकार. निलेश सर, मी एकच म्हणेन, आला रे आला, सुजित शेवाळे आल्या. तुफानी फलंदाजी, काय फटका सजवलाय. आणि सुजित शेवाळे, मी मगाशीच निलेश सर म्हटलं तुम्हाला की ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटने संपूर्ण खुल्या गटामध्ये फरदीन काजीची ज्या पद्धतीने दखल घेतली ना, त्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा हा फरदीन काजी आहे. सुजित शेवाळे, सलाम यार, हॅट्स ऑफ असेल. अप्रतिम बॅटिंग यार, सुपर्ब. निश्चित सुजित शेवाळे यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करतो, दिवसा क्रिकेट खेळायचं, रात्री काम करायचं, म्हणजे सुजित शेवाळे आहेत. म्हणजे टेनिस बॉल किंवा रबर बॉलच्या खेळाडूंना घर सांभाळावं लागतं आणि क्रिकेट खेळावं लागतं. अतिशय महत्वपूर्ण गोष्ट तुम्ही सांगितली. हा पुढचा बॉल, वॉट अ स्ट्रोक. हो प्रतिम, काय फटका सजवला यार. वॉट अ स्ट्रोक. सुजित शेवाळे जबरदस्त तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्ही पाहताय सुजित शेवाळे यांना. तडक फडक बेधडक कडक आलाय तो षटकार. शब्द कमी पडतील असा हा फटका आहे. जागेवरतून ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. परंतु एका बाजूला आता विशाल यांनाही गोलंदाजी मधली भेदकता दाखवावी लागेल. हा जो उसळलेला दर्या आहे ना, याला रोखावं लागेल निलेश सर. आणि मला तर वाटतंय आता वेळ आले या खेळाडूंना मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये, म्हणजे खुल्या गटाचं क्रिकेट खेळवणं गरजेचं असेल. आणि त्यासाठी मात्र ना निलेश सर एक पाऊल पुढे टाकलंय ग्लोरियस स्पोर्ट्सने. येणाऱ्या मला वाटतं उद्या आणि 31ला ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ खुल्या गटातल्या काही स्पर्धा खेळतोय आणि त्यामध्ये सुजित शेवाळे सारखे खेळाडू त्यांना संधी देणं गरजेचं असेल. हा लेग साईडला बॉल फ्लिक केलाय, धावा मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आणि या सिंगल धावांनी स्कोरबोर्ड आपण जर पाहिला, 29 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सुजित शेवाळे तुफानी फलंदाजी.
निश्चित हा जो बॉल आहे तो मनोबल वाढवणारा बॉल आहे, कारण या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका आला आणि एक सिंगल धाव आल्या. मुसळधार पाऊस आहे जो तुम्हाला पडताना पाहायला मिळतोय. पावसाचे थेंब आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा, 0 गडी बाद अशी स्थिती आहे. आता 20 बॉल 20 धावांची गरज अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि विशाल यांच्याकडे ती क्षमता आहे, विकेट घेऊ शकतात. अगदी बरोबर आहे. विशालला काय करायचं आहे ना, तर विकेट प्राप्त करायचे. तुम्ही निलेश सर या मॅचमध्ये जर गुच्छामध्ये विकेट घेतल्या ना तर आणि तरच तुम्ही काहीतरी करू शकता, नाहीतर सुजित शेवाळे तुम्हाला 3-3.5 ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश करतील, कारण ज्या पद्धतीने ते फॉर्ममध्ये आहेत. आकू टप्प्याचा हा मारा आलाय तो डॉट बॉल. संकट येतात संकट जातात, परंतु पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे आणि उंचीचा व्हाईट बॉल असं पंचांनी कळवलंय. अगदी हाफ ट्रॅकर बॉल हाताळण्याचा प्रयत्न, बॉलने अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि इथे पंचांच्या निर्णयाला निलेश चॅलेंज केले. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. वाईड आहे की नाही वाईड याच्यासाठी टीव्ही अंपायर या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहतील आणि अगदी काही क्षणात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. निश्चित या बॉलचा निर्णय पेंडिंग आहे, त्यानंतर आम्ही करेक्शन करून धावा तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु आतापर्यंतच्या धावा 29 आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय निश्चित आपण या गोष्टीची चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही स्कोरबोर्ड अपडेट निश्चित करू. सुजित शुभम ही जोडी आहे आणि हा पंचांनी कळवलंय की वाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विशालांना टाकावा लागेल. अगदी आपण टीव्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल होता तो डोक्यावरून जातोय, त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं की हा वाईट बॉल आहे आणि आयोजन समितीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते काही सूचना आहेत मित्रांनो. LBW त्यानंतर बीमर आणि रनआउट या 3 गोष्टींसाठी निलेश सर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. हे वारंवार या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जातंय. प्लीज तुम्ही वाईटसाठी रिव्ह्यू घेऊ नका. निश्चित यानंतर कोणत्याच खेळाडूला वाईटसाठी मुभा दिली जाणार नाही आणि जर पंचांना काही अडथळे असतील तर पंच घेऊ शकतात, परंतु खेळाडू घेऊ शकत नाहीत. याची सूचना आयोजन समितीने आमच्यापर्यंत पाठवलेली आहे आणि ती आम्ही तुमच्या समोर पाठवत आहोत. 30 वरती 0. 30 धावा स्कोरबोर्डती लागतायत. बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय धनंजय स्पोर्ट्स. अगदी ज्या पद्धतीने आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला लागलो आणि त्यानंतर आपण एक्सलेटरवरती पाय ठेवतो त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हा एक वाईड यॉर्कर आहे, खेळण्याचा प्रयत्न राहिला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. निश्चित सामना अजूनही जिवंत आहे. फक्त या सामन्यामध्ये लढावं लागेल. बॅटिंग करताना किंबहुना गोलंदाजी करताना बॅटिंग करताना परिस्थिती थोडीशी अनुकूल आहे. एका बाजूला 7 बॉल 26चा झुंजार खेळ सुजित शेवाळे, एका बाजूला विशाल 5 बॉलच्या पाठीमागे 16 धावा खर्च करतात. हा शेवटचा बॉल आहे. विशाल पुन्हा तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि याच्यावरती काय लागलीये मोहर. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आले. म्हणजे प्रयत्न हाच होता की आम्हाला ही विकेट मिळवायची आहे. अगदी बरोबर आहे निलेश सर. विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मनसुबे उधळून लावले जात आहेत या 2 बॅटरकडून. एका बाजूला तुम्ही सुजित पाहताय जे 8 बॉल 27 धावा तुफानी फलंदाजी करताय, तर दुसऱ्या बाजूला शुभम आहे ते त्यांना साथ देत आहे. 4 बॉल 4 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. एकूण स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत 32 वरती नो लॉस. 18 बॉल आणि 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये टीम धनंजय स्पोर्ट्स यांच्यासाठी. 18 बॉल 17चा हा सामना आहे. संकट येतात संकट जातात, परंतु एखादं संकट जर जीवनामध्ये आलं ना तर त्या संकटाबरोबर संधीही चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अशा पद्धतीने तुटून पडायचं ना की यश हे तुमचं असलंच पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये ती संधी आता गोलंदाजांना ओळखावी लागेल, कारण 8 बॉल 17, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. बरोबर आहे निलेश सर. जर आपण विचार केला लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा तुम्हाला जिंकता येतात. 18 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय सुजित शेवाळे, जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती आक्रमण 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 समोरच्या दिशेने सरळ बॉलला पाठवलंय. वाशीच्या दिशेने एक उतुंग ठोकलेला अप्रतिम षटकार 6 धावा. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली, आउटस्टँडिंग, ग्लोरियस, कडक, बेधडक हा फटका मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. ज्या वेगाने आला त्याच वेगाने बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. सुजित शेवाळे यांचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. आणखीन एक पाय हवेत
क्रिकेटचं मादक सौंदर्य. मित्रांनो, स्ट्रोक आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळे क्रिकेटर म्हणून. वॉट अ बॅटिंग यार. सुजित शेवाळे ज्या पद्धतीने निलेश सर बॅटिंग करतोय ना, अप्रतिम बॅटिंग. काय फटका सजवलाय, अप्रतिम अप्रतिम. हेलिकॉप्टर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. सुजित शेवाळे ट्रेडमार्क स्ट्रोक. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही. आणि एका पायावरती आपण हेलिकॉप्टर मारू शकतो हे सुजित शेवाळे यांनी दाखवून दिलं. राजू अप्पा यांच्यावरचं आक्रमण थांबण्याचं नाव नाहीये आणि मॅच उद्ध्वस्त करणारा षटकार सुजित शेवाळे यांनी ठोकलाय. आणि विराज मस्कर यांच्या वतीने या षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर बॅटिंग यार. 15 बॉल राखून निलेश सर ही मॅच संपवले. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सुजित शेवाळेंना तुम्ही पाहताय 11 बॉल 45 धावा त्यांनी केल्या. फक्त 11 बॉल खेळले आणि तब्बल निलेश सर 7 षटकार ठोकलेत. स्ट्राईक रेट आहे 409.09. वॉट अ बॅटिंग यार. क्या बात आहे. हा जर आकडा पाहिल्यानंतर 45 म्हटलं की रोहित शर्मा त्यांच्यासारखीच त्यांनी बॅटिंग केली आहे आणि वैयक्तिक 45 धावा कुठल्या 11 बॉल मध्ये झुंजार खेळ. जबरदस्त बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुजित शेवाळे. अप्रतिम बॅटिंग. आणि त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि पुन्हा एकदा आपण जाऊया किरण मस्कर सर यांच्याकडे. आणि